तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अशाच एका नवीन एपिसोडमध्ये. आय होप तुम्हाला लास्टचा ब्लॉग आवडला असेल आणि जर लास्टचा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघून या अगोदर. आणि मी रेडी झालो आहे ॲज युजल. थंबनेल बघून तुम्हाला कळत असेल की आज हा ब्लॉग कशाबद्दल होणार आहे आणि हा एपिसोड कुठला आहे. सो दिस विल बी द एपिसोड 1 अँड गणपतीला जायची तयारी. बॅग रेडी झालेत. ॲक्च्युली ही लॅपटॉपची बॅग आहे, म्हणजे माझं काम असेल. मी लॅपटॉप कॅरी करतो कारण की ॲज युजल माझं काम असं आहे की मी घरी बसून करू शकतो. सो एक बॅग रेडी झाले ज्यात कपडे आहेत, एक बॅग रेडी झाले ज्यात प्रसाद वगैरे आहे, म्हणजे आपण खाऊ वगैरे. एक हा स्पीकर आहे, आता तुम्हाला दाखवू शकतो. होम थिएटर आहे जो की गावाला जाऊन धिंगाणा गायसाठी लागतो. आणि ही लॅपटॉपची बॅग. सो 1 2 3 अँड 4. आता यातमध्ये रेडी होते. बाय द वे, मम्मी पप्पा दिसत नसेल तर मम्मी पप्पा आधीच गेले आहेत, 4 दिवस झालेत. आणि आता आमची बाई आहे आणि लकीली गणपतीची सुट्टी भेटली बाई. सो कंटिन्यू करा हा व्लॉग. असेच व्लॉग अजून येतील. नेटवर्क वगैरे फुल पॅक करून ठेवलेलं आहे. मूवीज डाउनलोड करून ठेवलेत आणि बरंच काही या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो, जसं सांगितलं होतं, गाडी रेडी आहे, बहीण पण रेडी आहे. सामान बघा, चावकरमाने जेव्हा जातो गावाला तेव्हा असं सामान घेऊन जातो. गाडीची अवस्था तुम्ही बघतच असाल. आता CNGसाठी थांबलो आहे, CNG भरतोय. दादा गाडी मध्ये थोडं पाणी वगैरे टाकायचं आहे. गाडी नाही बाबा, कुठे लावायची गाडी. दादा इंट्रोडक्शन तुला नंतर कोण देतो दादाची. त्याची इंग्लिश एकदम एक नंबर फ्लुएंट इंग्लिश आहे. म्हणजे तो नेव्हीमध्ये, म्हणजे ती गाडी नेव्हीमध्ये लागते तर ते साहेबांबरोबर सगळं इंग्लिशमध्ये कॉन्टॅक्ट असतो त्याचा. तर त्याचं इंग्लिश जर आपण टेस्ट करूया थोड्या वेळात. एक नंबर होईल. आणि तुम्ही ॲक्च्युली बघा त्याची इंग्लिश किती चांगली आहे. ती तुम्ही एवढी फ्लुएंट इंग्लिश आहे. तर त्यानुसार दिसत नाही ती काय ती नाही दिसत आहे, ती दिसते. अच्छा, असं आहे का? थांब, काय नाही दिसते थोड्या वेळात. आता मी ब्लॉग आता करत आहे कारण की अजून उजेड नाही पडला. उजेड पडल्यावर तुम्हाला पूर्णपणे चांगलं कळून येईल. आणि असा हा बघतोय आपण. ह्याला टेस्ट करूया थोड्या वेळात. तोपर्यंत एक टाइमलेस एन्जॉय करा. गाडी बंद करून बसलोय. जा ना ओमकार, युट्यूब बनव तिकडं त्या साईडला जा, रील बिल बनव. पाठी बघून बोल ना जरा. गाड्या काय वेस्ट स्टॉप झाल्या काय. बाईकवाले पण बिचारे त्रासले, थोडे बसवाल्याने अडवून ठेवले म्हणून. दादा इलेक्ट्रिक पोहोचेल का आपल्या गावापर्यंत? चल. या ट्रॅफिक मध्ये लागली तर काय करशील? ट्रॅफिक नसेल तर 200 किलोमीटर जाते ना. एक चार्जिंग स्पॉट लागेलच ना. करू काय बंद करू यांचं काय. यांची जायला कर सर कर. नोकरीला शिवाय घालतील आपल्याला. शिवाय घालतील. बरोबर आहे. त्यांना विचार जाऊ दे ना, आपण असं अडकलेलं ते. नाही पण पाठवून पण जातात माझ्या रे. हा मग काय, त्यांना पाठवलं रिकामी होईल. हॅलो, आम्ही आता वडकलच्या पुढे आहोत. तसली व्हिडिओ तो रॉंग टर्न काढत होते.
रॉंग टर्न मारला म्हणून काय? बघ रे, एक तास उभं कर, आता तिच्या पाठी पण बसत अजून मागे ट्रॅफिक बघ केवढा आहे ते. त्याचा फोटो काढून करणार काय? फुल जाम आहे, फुल जाम. बोल अरे काय चल थांब आलो. कुठलं दिसलं तुला केळीचा कोका? जाशील कसा पण तिकडे तू? रस्ता तर गेलेला असता. रस्ता नाही पण ट्रॅफिक लय जाम लागलेला आहे आणि आमची हालत झालेली आहे पार. काय पाचशे घातली त्याचं कारण आहे त्याच्या मागे पण. होय रे, त्यांनी बॅरिकेडच लावला. मागे किती ट्रॅफिक लागले बघ ते जरा. भाई 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 यालाच आपण पोहोचणार नाही असं मला वाटतंय. आताशी वाजले सकाळचे 8:30. सकाळी 8:30. मॅपमध्ये दाखवते अजून खूप वेळ लागेल. तर किती वेळ लागेल? रस्त्यावाल्यानीच एसटी वाल्याने आहे. हा अरे किती एसटी आहे ते बघ ना. इथून सलग 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 ही अशी पूर्ण एसटी नाही. हे ऍक्च्युली झालंय पूर्ण. तुमचं काय म्हणणं आहे? जा विचार. तुमचं काय म्हणणं नाही, मला मारायला सुरुवात करल तो इकडंच. काय उपयोग नाही. मला वाटतं आपल्याला फार जाम होणार आपल्याला. ताईचा व्हिडिओ काढू. ताईचा तो बघ, तो बघ. बाहेर बघायला किती ट्रॅफिक लागले पाठी. हेल्मेट हेल्मेट घाल, हेल्मेट घाल. तो ट्रेनी हवालदार आहे, त्याला काय बोलणार नाही. बट रिस्पेक्ट आहे भाई, एवढं ते राहतात. हो हा एवढा पॅच खराबच आहे रे, रस्ता बनलाच नाही हा. फायनली ट्रॅफिक आपण गेलो आपण थोडं पाठी असं आपण पण टाकलेली असती. कारण काय आता आपण टाकली एकच असं 2 लेन नाही, एकच लेन आहे. त्यामुळे टेन्शन. आणि हा नुसतं बघत कोणाला बोलतोय तू? ब्लॉग चालू आहे. होय. काय काय तुझी टेस्ट घेणार आहे. एक टेस्ट घेणार आहे. करशील का टेस्ट? काय रे, एक टेस्ट नंतर आपण पोहोचलो ना. नाही नाही, अभ्यासात बिभ्यासाचा टेस्ट नाही ना. ड्रायव्हिंग बनतो. पण इंग्लिशमध्ये घेऊया. आपल्याला माहिती नाही पण नंतर माहिती पडेल. धबधबा किती दिवसांनी. तुझं कसं तुझा फेमस? मी काय काढत नाही. बघायला आलो रे धबधबा बघायला आलो. हा हा काय व्ह्यू आहे भाई. आता जरा फोटो शूट करूया. ये ना, चल ना पुढे, चल ना पुढे जाऊया. कोकणाची मजा असते बघा.
फायनली आम्ही आता पोचलो आहे संगमेश्वर बाजारामध्ये. कट टू दिस सीन. याचा सिनेरिओ तुम्हाला मी थोडा वेगळ्या पद्धतीने सांगेन. पण आता सध्या अजून संध्याकाळचे तुम्ही बघू शकता 6 वाजलेत आणि ह्या ठिकाणी नेहमी अशी गर्दी नसते. आणि ह्या कामाला फक्त आणि फक्त आमच्या गणपती बाप्पांचा. अजून बस वगैरे येत आहेत. ॲक्च्युली हा बस स्टॉप होता, हावाला बस स्टॉप होता, तो आता तुटला आहे. आता त्याचं काम चालू आहे म्हणून थोड्याफार सीन्स अशी आहेत. पण तुम्ही बघू शकता. आणि हां, हे पण इकडची ॲक्च्युली इकडची पण जागा तुटली आहे बघा. इथे दिसू शकता तुम्हाला तुटलं आहे. आणि आता ताई गेले इकडे पुढे भाजीपाला वगैरे घ्यायला, थोडा फ्रूट्स वगैरे घ्यायला. अँड देन वी विल लीव फॉर आवर घर. हां, इथून आमचं घर थोडं लांब आहे. त्याची पण एक वेगळी कहाणी आहे. मी तुम्हाला ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने सांगेन डिटेलमध्ये. सो आता रिक्षा पकडू आणि इथून जाऊ आमच्या घरी. आता संध्याकाळी आम्ही कधी सकाळी 6 वाजता निघालेलो आणि आता संध्याकाळी 6 वाजलेत. पण अजूनपर्यंत आम्ही आमचा घरचा पल्ला काही केला नाही. सो त्यामुळेच आता लवकर जायचं आहे. खूप फ्रेश व्हायचं आहे. उद्याचे प्लॅन्स पण खूप आहेत, तर ते एपिसोड 2 मध्येच कळतील. आणि हा लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर पण करा. आणि ती कहाणी जी आता ह्या कटपासून होती ती मी तुम्हाला लगेच सांगेन.